13वा वचन. इकडे पण तोच लिहिला. येस्तव माझे लोक अन्यानामुळे बंदिवासात गेले आहेत. हालेलुया. परमेश्वर काय म्हणत आहे? माझे लोक अन्यानामुळे बंदिवासात गेले आहेत. ज्ञान नाही आहे हे कारणाने सैतानाच्या गुलामात गेलाय. ज्ञान नाही आहे म्हणून पापामध्ये पडलेला आहे. आणि ज्ञान नाही आहे ते लोकांना सैतान बराबर पकड़ा करून घेऊन जाणार आहे. इम्प्रेशन करून मोठा सपना दाखवून. हालेलुया. मोठा सपना दाखवून इम्प्रेशन करून ज्ञान नाही आहे ते लोकांना सैतान बराबर आपल्या गुलामामध्ये घेऊन जाणार आहे. ज्ञान नाही आहे ते सैतानाच्या गुलामामध्ये अडकणार आहे. हालेलुया. ज्ञान आहे ते व्यक्ती काय करणार आहे? सैतानाचे विरुद्ध करणार आहे. ज्ञान नाही आहे, सैतान बोलताय ते खरं समजून असं केलं तर माझे जीवन असं होणार म्हणून सैतानाच्या गुलामामध्ये जाऊन बराबर अडकणार आहे. नंतर आसामध्ये सैतानाच्या गुलामात अडकल्यानंतर खूप लोक काय करताय? सुसाईड करताय. नंतर त्याचे शेवट काय आहे? सुसाईड. खूप सेलिब्रिटी मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये हेच घडलं आहे. सैतान त्याला सपना दाखवतो, तुला मोठा करतो, हे करतो, तसं करतो, सगळं इलाय. नंतर काय झालंय? सुसाईड करावं लागलाय. ते गमवलं सगळं. काय झालंय? काय फायदा आहे? हालेलुया. म्हणून रोज आम्हाला देवाकडे ज्ञान मागितलं पाहिजे. रोज आम्हाला देवाच्या गातात दिलं पाहिजे. रोज देव तू मला चालव, तुझ्या मार्गात मला चालव. नाहीतर काय होणार आहे? ज्ञान नसलं तर सैतान आम्हाला आपल्या गुलामामध्ये घेऊन जाणार आहे, ठेवणार आहे. आणि सैतानाच्या गुलामामध्ये घेऊन गेलं तर आमचं काय होणार? नाश करून टाकणार आहे. पहिला समजणार नाही आहे, नंतर समजणार आहे. नंतर समजल्यानंतर काही फायदा नाही आहे. हालेलुया. असं लाख करणार, इकडे पण जाऊ शकणार नाही, इकडे पण जाऊ शकणार नाही. चल, एकच पर्याय, आत्महत्या. जगामध्ये खूप घडत आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही जागरूक व्हा. ते आत्महत्याचे पहिल्यापर्यंत त्यांना खूप चांगलं वाटणार आहे. मी मोठा झालाय, नाव कमवलाय, पैसा कमवलाय, मी कोणीतरी मोठा आहे. हे काय आहे? ब्रह्मात ठेवत आहे सैतान. पण हे सगळं सैतान कशासाठी गुलामामध्ये घेऊन गेलाय? नाश करण्यासाठी. हालेलुया. कुठल्या पण गोष्टीच्या सुरुवात एक दिवस होत आहे, नंतर शेवट एक दिवशी आम्हाला सर्वांना दिसून येत आहे. हालेलुया. आम्ही सुरुवात मध्ये कुठल्या मार्गात जातो, त्याचा रिझल्ट खूप दिवसांनी नंतर एक दिवशी दिसणार आहे. म्हणून सुरुवाताचा मार्गच आम्ही देवाच्या मार्गामध्येच गेलं पाहिजे आहे. देवाच्या मार्गात गेलं तर आम्हाला जीवनच मिळणार आहे, आम्ही नाश होणार नाही आहे. हालेलुया. येस्तव माझे लोक अन्यानामुळे बंदिवासात गेले आहेत, तेथल्या प्रतिष्ठा उपासी मरत आहेत. हालेलुया. ज्ञान नाही म्हणून काय होत आहे? उपास मार. आणि लोक समुदाय तुसाकांत झाला आहे. हालेलुया. हे मुले अधोलोकाने आपली
उत्ता वाढविली आहे. आपलं तोंड अमर्यादित पसरले आहे. ते त्याच्या वैभव, त्याच्या जमाव, त्याच्या ताटमाट, तिथले मोच मारणारे हे पडतील. हालेलुया. लोकांना ज्ञान नाही तर नरकाचा मार्ग आणि शैतानाचे दोंड कसं होणार आहे? खूप मोठा होणार आहे. हालेलुया. लोकांना ज्ञान नसलं तर दुसऱ्या बाजूने बघितलं तर शैतानाचे कार्य वाढत जाणार आहे आणि ते शैतानाच्या बंधनामध्ये लोक जाऊन अडकणार आहे. ते नाश होणार आहे. हालेलुया. ज्ञान नसलं तर शैतानाच्या तोंडातून आम्ही अडकू शकतो. ज्ञान नाही आहे, शैतानाच्या तोंड नरकाचे उघडणार आहे, मोठा होणार आहे. कारण ज्ञान नाही आहे ते लोक सगळे इकडेच येणार आहे असा अर्थ आहे. ज्ञान नाही आहे, आम्ही शैतानाच्या बंधनात अडकणार आहे. हालेलुया. म्हणून जागृत व्हा. तुम्ही जे काय बोलणार, जे काय डिसिजन घेणार, जे काय निर्णय घेणार आहे, जागृत व्हा. तुमचे जीवन आता असं आहे, हे पहिला घेतलेला निर्णय आहे. हालेलुया. तुम्ही येशू ख्रिस्ताला निवडलाय, खूप चांगल्या गोष्टी आहे. हालेलुया. आणि काय काय गोष्टी तुम्ही निर्णय आज घेताय त्याचे फल नंतर येणार आहे. हालेलुया. आज तुम्हाला मजा वाटताय, चांगलं वाटताय म्हणून निर्णय घेऊ नको. त्याचे रिझल्ट काय येणार आहे हे बघून निर्णय घ्यावा. हालेलुया. उपदेशक दूसरा अध्याय उपदेशक दूसरा अध्याय 13वा वचन. मग माझ्या नजरेस आले की अंधकारपेक्षा प्रकाश जसं श्रेष्ठ तसं मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ. हालेलुया. अंधकारपेक्षा प्रकाश खूप श्रेष्ठ आहे. अंधकारामध्ये आम्हाला चलता येणार नाही, काही दिसणार नाही आहे. प्रकाशामध्ये सगळं काय दिसणार आहे. अंधकारपेक्षा प्रकाश किती श्रेष्ठ आहे, तसं मूर्खतापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. हालेलुया. अंधकारपेक्षा प्रकाश कसं श्रेष्ठ आहे, तसं मूर्खतेच्या पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे आहे? मूर्खता सोडून दिलं पाहिजे आहे आणि देवाचे ज्ञान आम्ही मिळवलं पाहिजे आहे. हालेलुया. योबाचे पुस्तक 28 अध्याय 28 वचन. तो मानवास म्हणाला, बघा प्रभूचे भय धरणं हेच ज्ञान आहे. हालेलुया. आता ज्ञान 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 म्हणजे काय आहे? प्रभूचे भय धरणं हेच ज्ञान आहे. देवाचे भय धरणं ज्ञान आहे. हालेलुया. प्रभूचे भय धरणं हेच ज्ञान होय. दुष्टतेपासून दूर राहणं हेच सुज्ञान होय. म्हणजे समज. समज नाही तर बुद्धी,
हालेलुया. परमेश्वराच्या बाह्य धरणं म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. आम्हाला ज्ञान पाहिजे तर काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या बाह्य धरलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि दुष्टतेपासून दूर राहणं चांगलं आहे. हालेलुया. दुष्टतेपासून दूर राहणं चांगलं आहे. आणि देवाच्या बाह्य धरणं ज्ञान. देवाच्या बाह्य धरत राहिलं तर ज्ञान आम्हाला प्राप्त होत राहणार आहे. आम्ही देवाचे किती बाह्य धरतो तेवढं ज्ञान आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. आता उलट बघा, देवाचे किती बाह्य धरत नाही आहे, देवाला काय मानतच नाही आहे, देवाची भीतीच नाही आहे, तेवढं आम्ही काय होणार आहे? मूर्खता होणार आहे. म्हणून जगिक लोकांविषयी अज्ञानी आहे, ज्ञान नाही आहे, अज्ञानी आहे असं लिहिलं आहे. मत्ती 6 मध्ये पण लिहिलं आहे, अज्ञानी लोक जगाच्या गोष्टी मिळवण्यासाठी तडफड करत आहे. देवाच्या बाह्य धरलं तर आम्हाला ज्ञान मिळणार आहे. देवाच्या बाह्य धरत नाही आहे. कोण देव आहे? काय करणार ते? मी माझ्या मनाप्रमाणे बोलणार, मी मनाप्रमाणे करणार. तेवढंच आमच्यामध्ये काय भरणार आहे? मूर्खता भरणार आहे. देव आहे, देवाची भीती आहे. देवाच्या भीतीने आम्ही चालत आहे. ज्ञान वाढत जाणार आहे. ज्ञान भरत जाणार आहे आमच्यामध्ये. देवाची भीती नाही आहे, मूर्खता आमच्यामध्ये भरत जाणार आहे. मूर्खता आम्हाला नाश करून टाकणार आहे. ज्ञान आम्हाला जीवन देणार आहे. देवाच्या बाह्य धरलं ज्ञान मिळणार आहे. देवाच्या बाह्य धरत नाही आहे, मूर्खता मिळणार आहे. हालेलुया. देवाचे आम्ही किती बाह्य धरत आहे तेवढं आम्हाला ज्ञान मिळणार आहे. देवाचे किती बाह्य धरत नाही आहे तेवढं आम्हाला मूर्खता मिळणार आहे. मूर्खता आम्हाला नाश करणार आहे. ज्ञान आम्हाला जीवन देणार आहे. नीतिसूत्र 22 अध्याय. पाचवं वचन. पुढील मनुष्याच्या मार्गात काटे व पास असतात. हालेलुया. हालेलुया. चंचल, आता एक करायचं, उद्या एक करायचं, याच्यात चालायचं का त्याच्यात चालायचं. हालेलुया. स्थिर नसणारा माणूस, चंचल असणारा माणूस, त्याचा मार्ग कसा असणार आहे? काटा असणार आहे. हालेलुया. पुढील मनुष्याच्या मार्गात काटे व पास असतात. पास लावून ठेवताना आम्ही तसं पुढील मनुष्याच्या मार्गामध्ये पुरा काटे असणार आहे. म्हणजे त्याचे जीवन जगणंच खूप कठीण असणार आहे. इकडं प्रॉब्लेम, तिकडं प्रॉब्लेम, इकडं काटा, तिकडं काटा असं असणार आहे. आणि पास लावलेला असणार आहे. म्हणजे समस्या त्याच्यासाठी ऑलरेडी रेडी असणार आहे. समस्यामध्ये जाऊन हे बराबर पास लावलं तर कसं आम्ही सुटू शकणार नाही, अडकणार आहे. तसं समस्यामध्ये ते व्यक्ती अडकणार आहे. जीवन जगू शकणारच नाही. थोडा गेलं काटा. आता पूर्ण काटा असलं तर ते रस्त्यावर कसं आम्ही चालणार आहे.
तसा पुढील मनुष्याचा मार्ग असणार आहे. म्हणजे आता एक बोलायचं, उद्या एक बोलायच्या, देवाच्या मार्गात स्थिर नाही आहे. फायदा मिळत आहे शैतानाच्या राज्यात, फायदा मिळत आहे देवाच्या राज्यात. हालेलुया. बदलत राहणारा, स्थिर नाही आहे. ते मनुष्याचे जीवन असं असणार आहे, काटा असणार आहे आणि त्याला वास लागणार आहे. ज्याला जीवाची काळजी असते त्यांनी ते पासून दूर राहावे. हालेलुया. ते गोष्टीपासून जीवाची काळजी असलं तर दूर असलं पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेवून तेच मार्गामध्ये दुःख असून दे, चांगला असून दे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तेच मार्गात स्थिर आम्ही चालत राहिलं तर आमचे जीव वाचले जाणार आहे. जीवाची काळजी असते त्याने ते पासून दूर राहावे. हालेलुया. परमेश्वरावर विश्वासामध्ये स्थिर असलं पाहिजे. याकोब मध्ये पण लिहिलं बघा, 2 मन असणारा, तेच आहे. 2 मन असणाराचे जीवन कसं असणार आहे? मार्गामध्ये काटे असणार आहे, त्याच्या जीवनामध्ये पास लागलेला असणार आहे, ते बराबर जाऊन अडकणार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही एक मन असलं पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेवून स्थिर आम्ही त्याच्या मागे गेलं पाहिजे आहे. आणि असं पण नाही झालं पाहिजे रविवारी एक मनुष्य आम्ही पवित्र जन रविवारी आणि बाकीचे दिवस दुष्ट, असं नसलं पाहिजे आहे. पवित्र जन रविवार पण पवित्र जन, सोमवार पण पवित्र जन, शनिवार पण पवित्र जन, हर एक दिवशी आम्ही पवित्र जन असं असलं पाहिजे आहे. आता एक तिकडे बाहेर गेल्यानंतर एक हेच नाटक पाहिजे आहे, हेच 2 मन आहे, असं काही फायदा नाही आहे. काटा असणार आहे आणि आमच्या जीवनामध्ये पास लागलेला असणार आहे. हालेलुया. 5वा अध्याय नीतिसूत्र. बावीस 23. दुर्जनाला त्याची स्वतःची दुष्कर्मे पछाडीतात. हालेलुया. दुर्जनाला तो जे काय दुष्ट कृती करणार आहे तेच कृती त्याचा नाश करणार आहे. हालेलुया. तो आपल्याच पापाच्या पासात सापडतो. त्याच्या पाप त्याच्यासाठी पास लागल्यासारखं होणार आहे. ते व्यक्ती त्याच्या पापाच्या पासामध्ये सापडणार आहे. हालेलुया. दुर्जनाला त्याची स्वतःची दुष्कर्मे पछाडीतात. तो आपल्याच पापाच्या पासात सापडतो. देवावर विश्वास ठेवून देवाच्या मार्गात चालणे खूप चांगलं आहे. दुष्कर्म करून आम्हाला आनंद मिळणार आहे, आम्हाला फायदा होणार आहे, पण आपल्याच पासात आम्ही अडकणार आहे. आम्हीच कटा करून ठेवलाय, त्याच्यामध्येच आम्ही पडणार आहे. आपल्या पापामुळे आम्ही नाश होणार आहे दुष्कर्म केलं तर. त्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून तो मरतो. तो आपला आधी मूर्खपणामुळे प्राण होतो. हालेलुया. मूर्खपणामध्ये असलं तर आम्हाला काही समजणार नाही आहे, प्राण होणार आहे आणि दुष्ट मार्गात जाणार आणि नाश होणार आहे. आता थोडा लोक दुष्ट मार्गात जात आहे, कारण काय आहे? ज्ञान नाही आहे, मूर्खपणामध्ये आहे म्हणून. ज्ञान असलं तर ते विचार करणार हे वाट कुठे जात आहे, हे चालतील काय होणार आहे. ते ज्ञान नाही आहे, मूर्खपणामुळे ते दुष्ट मार्गात जात आहे.
दुष्ट मार्गात जात आहे म्हणून ते दुष्ट मार्ग त्यानं नाश करणार आहे. हालेलुया. 19 अध्याय नीतिसूत्र. मनुष्याची 3रा वचन, 19 अध्याय 3रा वचन. मनुष्याची मूर्खता त्याला मार्ग भ्रष्ट करीतो. हालेलुया. एक व्यक्तीच्या मूर्खता त्याच्या मार्गाला भ्रष्ट करताय. म्हणजे एक व्यक्तीच्या मूर्खपण त्याला नाश करताय. हालेलुया. मूर्खपणामुळे ते नाश होणार आहे. मूर्खपणामुळे ते हरणार आहे. हालेलुया. आणि त्याच्या मूर्खपणामुळे ते नाश होणार आहे. त्याच्या मूर्खपणामुळे ते समस्यामध्ये अडकणार आहे. पण त्याचे मन काय म्हणताय? मन परमेश्वरावर दृष्ट होते. पण त्याला काय वाटणार आहे? परमेश्वर माझ्या प्रार्थनाचे उत्तर देत नाही आहे. परमेश्वर मला सोडून दिला आहे. परमेश्वर माझ्या ऐकत नाही आहे. म्हणून परमेश्वराच्या विरुद्ध मन होणार आहे. परमेश्वरावर विरुद्ध होणार आहे. परमेश्वर मला बरं करत नाही आहे. हालेलुया. पण परमेश्वरामुळे त्याचे जीवन नाश झालेलं नाही आहे. त्याच्या मूर्खतेमुळे तो नाश झाला आहे. पण ते दोष कोणावर लावणार आहे? देवावर लावणार आहे. कधी कधी आमच्या मूर्खपणामुळे आम्ही समस्यामध्ये अडकतो. आमच्या मूर्खपणामुळे आम्ही नुकसानामध्ये जातो. आमच्या मूर्खपणामुळे आम्ही नाश होतो. पण आम्ही दोष कोणावर लावणार आहे? परमेश्वरावर लावणार आहे. परमेश्वर मला मदत करत नाही आहे. परमेश्वर माझ्या ऐकत नाही आहे. परमेश्वर मला सोडून दिला आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला सोडून दिलं नाही आहे. आम्ही मूर्खपणामुळे जे काही कार्य केलं ना, ते मूर्खपणामुळे आम्ही समस्यामध्ये अडकलाय, नाश झालाय. हालेलुया. पण आम्हाला काय वाटतंय? मी करत सगळं योग्य आहे. पण परमेश्वर मला दुःखामध्ये ठेवला आहे. परमेश्वर मला हे समस्यामध्ये ठेवला आहे. काय माझे जीवन दुःख 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 असं पण कधी कधी आम्ही म्हणत असतो. पण आमच्या जीवनामध्ये दुःखाचे कारण काय आहे? आमच्या मूर्खते. सुरुवातीचे वचन काय आहे? आमच्या मनामध्ये खूप योजना येत आहे. ते योजना आमच्या योजनानुसार आम्ही करतो. नंतर समस्यामध्ये अडकतो. नंतर आम्ही परमेश्वरावर दोष लावतो. परमेश्वर मला सोडून दिलाय. परमेश्वर का असं ठेवलं माझे जीवन? हालेलुया. म्हणून आम्ही सुरुवातीच्या वचनानुसार काय केलं पाहिजे? आमची योजना बाजूक ठेवलं पाहिजे. परमेश्वराकडे गेलं पाहिजे. प्रार्थना केलं पाहिजे. परमेश्वराच्या योजनामध्ये आम्ही गेलं पाहिजे. परमेश्वराच्या मार्गात आम्ही गेलं पाहिजे आहे. आम्ही टिकणार आहे. नाहीतर आम्ही मूर्खपणामुळे आम्ही काम करत असणार मूर्खपणामध्ये आणि आम्ही या समस्यामध्ये अडकणार. नंतर तोच परमेश्वरावर लावणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर सांगत आहे, देवाच्या बाहेर धरलं तर आम्हाला ज्ञान मिळणार आहे. हालेलुया. आणि देवाच्या बाहेर धरत नाही आहे, मूर्खपण आम्हाला मिळणार आहे. मूर्खपणामध्ये आमच्या मूर्खपणामध्ये आम्ही समस्यामध्ये अडकणार आणि परमेश्वरावर दोष लावत असणार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे. देवाला समर्पण केलं पाहिजे. देवाच्या योजनामध्ये आम्ही चाललं पाहिजे आहे. देवाकडे ज्ञान मागितलं पाहिजे आहे आणि देवाच्या बाहेर धरत असलं तर आम्हाला ज्ञान मिळणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करा.